4:30 वाजत आले आणि त्या तिघांपैकी एकही जण आला नाही. तेव्हापासून गुरुजी खरे अस्वस्थ झाले. कारण हे तिघही अगदी तरुण वयाची मुलं. त्यांना या जगरहाटीचा अगदी काहीही अनुभव नव्हता आणि गोविंदरावांचा वाडा म्हणजे पाशवी शक्तीने भारलेला. त्यामुळे गुरुजी खरोखर अस्वस्थ झाले. या तिघांनाही आपण परिस्थितीच्या गांभीर्याची खरी कल्पना दिलीच नाही असं त्यांना सतत वाटू लागलं. खरं तर यापूर्वीच त्यांनी पावलं उचलायला हवी होती. संयमाच्या नावाखाली निष्क्रिय राहून आपण आपल्यावरची जबाबदारी टाळली का असा विचार गुरुजी करत होते. कारण सुरुवातीपासूनच गुरुजींना माहीत होतं की शेवटी ही जबाबदारी त्यांचीच आहे. रोजच्या व्यवसायापुरतं ज्ञान वडिलांकडून गुरुजींना मिळालं होतं, पण वडिलांनीच त्यांना बनारसला पाठवलं. वरकरणी पंडित आणि आचार्य या पदव्या मिळवाव्यात असं वडिलांनी गोडे गुरुजींना सांगितलं होतं. पण गुरुजींचं खरं शिक्षण आणि ते शिकवणारे शिक्षक हे वेगळेच होते. या गोविंदरावाशी शेवटी तुला 2 हात करावे लागणारच आहेत. गोडे गुरुजींचे वडील म्हणाले होते, तुला आतापासूनच तयारी करायला हवी आणि सांभाळून राहा. कारण याच गावात राहून या गोविंदराव दस्तापासून काहीही लपून राहणं फार कठीण आहे. आपला वेश वरून साधा, जवळजवळ गबाळ्यासारखा ठेवावा. या खेडेगावात सगळं चालतं, कोणी नाकं चढवणार नाही. आपली कला आपल्यापाशीच ठेवावी, कारण ती वापरायची. आयुष्यात फक्त एकच संधी मिळणार आहे आणि ती एक संधी लाख मोलाची असणार आहे. दुष्ट विरुद्ध सुष्ट, धर्म विरुद्ध अधर्म या कार्यासाठी ती शक्ती वापरण्याची संधी तुझ्याकडे असेल. त्यामुळे आयुष्यभर आपला वेश साधा ठेवायचा आणि त्या क्षणाची वाट पाहायची. गुरुजींनी हे शब्द आजपर्यंतच्या आयुष्यात प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्या स्मरणामध्ये जिवंत ठेवले होते आणि ते विचार करत होते, आताही ती वेळ आली आहे का? हाताला सुटलेला घाम, शरीरात आलेला कंप, कोरडा पडलेला घसा या सर्व भीतीच्या खुणा होत्या आणि गुरुजींना भीती वाटत होती, परंतु त्यात त्यांना कमीपणा किंवा कोणतीही शरम वाटत नव्हती. कारण शहाणा माणूस हा खऱ्या धोक्याला नेहमी ओळखून असतो आणि जरा घाबरून असतो, आणि शहाण्या माणसाने नेहमी संकटांना घाबरूनच असावं असा गुरुजींचा आजपर्यंतचा विचार होता. 6:30 वाजेपर्यंत गुरुजी वाट पाहत होते, पण मग शेवटी ते कंटाळले, कारण अजूनही वाड्याकडून कुणीच आलं नव्हतं. मग जेव्हा कोणी आलंच नाही तेव्हा हे उघड झालं की आता कुणीही येऊ शकणार नाही. गुरुजी आत गेले. आत स्वयंपाकघरात त्यांची पत्नी होती आणि लहानगी चिमुरडी चिमी होती. गुरुजी आतमध्ये गेले आणि भिंतीजवळ एक पाट मांडून त्यावर बसले आणि बराच वेळ गुरुजी शांत राहिले. तशी त्यांची पत्नी म्हणाली, अहो, आज नुसते येऊन बसलात ते? संध्याकाळची संध्या वगैरे अजून झाली नाही ना? की आधी चहा टाकू एक अर्धा कप? गुरुजींनी पत्नीकडे पाहिलं. सती साध्वीचे आदर्श त्या भोळ्या स्त्रीला कोणी शिकवले होते? तशी गुरुजींची पत्नी सधन घराण्यातली, पण या टुकार आड गावामध्ये कठीण आयुष्य ती आजपर्यंत विना तक्रार जगली होती. आयुष्यातल्या अडीअडचणी, उणिवा आणि रुक्षपणा तिला आजपर्यंत जाणवला नव्हता. हे सगळं सहन करूनही आपल्या पत्नीचा चेहरा कधी वाकडा झाला नाही, की तिच्या शब्दात कधी कडवटपणा आला नाही, आणि तिच्याच त्यागाचा विचार आत्ता गुरुजी करत होते. आणि गुरुजी म्हणाले, हो ग, चहा टाक रमा, आणि तुझ्यासाठी सुद्धा एक कपभर टाक. चिमू, जरा इकडे ये बाळा. चिमी जवळ येताच गुरुजींनी तिला पाटा शेजारी बसवून घेतलं. रमा आणि चिमे, मी काय सांगतो ते नीट ऐकून घ्या. आज मला गोविंदराव दस्तांच्या वाड्यावर जावं लागेल.
अगं बाई. पत्नीचा हात घाबरून एकदम तोंडावर आला. खूप पूर्वी तुला सांगितलं होतं की ही वेळ केव्हा तरी येणारच होती. कोणी माझ्या चौकशीसाठी आलं तर काहीच सांगू नका. आणि रमा, मी जाताना एका कागदावर 2 पत्ते लिहून ठेवणार आहे. मी वाड्यात गेलो आणि पुन्हा जर मला परत येता आलं नाही तर मग त्यातल्या आधी पहिल्या आणि तिथे जर कोणी नसेल तर त्यातल्या दुसऱ्या पत्त्यावर जायचं. तिथे जे काही विचारलं जाईल त्याची अगदी सविस्तर उत्तरं दे आणि घाबरू नकोस. मी जर आलोच नाही तर ते 2 पत्त्यावरची जी माणसं आहेत ती आपल्या अगदी जीवाभावाची आहे. त्यांच्यापासून तुला काहीही धोका होणार नाही. पत्नीने चहा साखरेचे डबे खाली ठेवले होते. डाव्या हाताने पदर डोळ्यांना लावला गेला होता. गुरुजी हलक्या आवाजात म्हणाले, रमा, तुला आठवत असेल, आपला विवाह होण्या अगोदरच मी तुला ही कल्पना दिली होती. कारण तुला मी कोणत्याही प्रकारे अंधारात ठेवू इच्छित नव्हतो. खरं आहे ना? मी काही म्हटलं का? पत्नी खालच्या मानेनेच म्हणाली. पण असं वाटलं होतं की आयुष्यात ती वेळ कधी येणार नाही. आणि गुरुजींच्या पत्नीला हुंदका आवरता आला नाही. गुरुजी हलक्या आवाजात म्हणाले, काही वेळ कर्तव्यापुढे सर्व काही विसरावं लागतं रमा. आपली एकत्र गेलेली 17 वर्ष फार फार सुखात गेली. कधी मतभेद झाले नाहीत, वादावादी झाली नाही, चिडचिड झाली नाही. आणि या सगळ्याचं सर्व श्रेय फक्त तुझंच आहे रमा. पुढचं काही सांगता येत नाही, पण वेळ आलीच तर चिमीची फार फार काळजी घे बरं का. ज्यांच्याकडे तू जाणार आहेस त्यांना सर्व कल्पना आधीच दिलेली आहे. आता मी जास्त काय बोलू? पत्नी हलकेच म्हणाली, काही बोलू नका आता. चहा घ्या पहिला. चहा गाळून त्यांनी कप तयार केला आणि गुरुजींपुढे ठेवला. लालसर चहा, कारण दूध अगदी पातळ असायचं. पण ते पातळ सुद्धा त्यांना आज मधुर लागत होतं. गुरुजी विचार करत होते, पुन्हा रमाच्या हातचा चहा मिळेल का? भगवंतास ठाऊक. या जगात कशाची तरी खात्री माणसाला देता येते का? नेहमीचं आणीक झाल्यावर गुरुजी त्यांच्या चटईवर शांतपणे बसले. स्मृतीचे खोलवरचे कप्पे आता उघडायचे होते. 20 वर्षापूर्वी घोकलेल्या, मुखोद्गत झाल्यावर मग स्मृती कोशात रचून ठेवलेल्या त्या प्रभावी मंत्रमाला, त्या वर्णमाला आता समोर आणायच्या होत्या. लवलवत्या शक्तीने भारलेले शब्द. पाठांतर करता करता एकदा चुकून त्यांचा आवाज चढला होता आणि एखाद्या वादळ वाऱ्यात सापडल्यासारख्या त्यांच्या आश्रमशाळेच्या भिंती हादरल्या होत्या. त्या मंत्रांना, त्या शब्दांना जपून हाताळावं लागत होतं. त्या अमर शब्दपंक्ती आता झगमगत्या रत्नमण्यांसारख्या त्यांच्या मनासमोरून सतत सरकत होत्या. आता त्यांची वेळ आली होती. त्या मंत्रांचं केवळ स्मरणही स्फूर्तिदायी होतं. त्यांचा यथायोग्य वापर होताच वातावरणात एक हलकल्लोळ निर्माण करत होता. पण मनात शंका होती की हे मंत्र पुरे पडणार आहेत का? त्या वाड्यात काय वाढून ठेवलंय याची अजून जराही कल्पना नाही. या वर्णमाला, हे शब्द सामर्थ्य त्या गोविंदरावांपुढे टिकेल का? आणि गुरुजी जायला तयार झाले तेव्हा रात्रीचे 8:30 वाजले होते. रमा आणि चिमी दारापाशी उभे होते. गुरुजींनी एक हात चिमीच्या मस्तकावर ठेवला, दुसरा पत्नीच्या खांद्यावर ठेवला आणि ते एवढंच म्हणाले, मी जातो रमा. सांगितलेलं लक्षात ठेव. चिमीची काळजी घे. मग ते घराबाहेर पडले. मागे वळूनही न पाहता त्यांनी अंगण ओलांडलं. मोठ्या दारातून ते बाहेर निघाले. रात्र अंधारली होती. अमावस्या आता 2 दिवसांवर होती. आकाशात चंद्र नव्हताच. पण गुरुजींचं लक्ष या बाह्य सृष्टीपेक्षा आतल्या सृष्टीमध्ये होतं. बाह्य सृष्टी आणि त्यांच्यात एक अनामिक पडदा आला होता. जणू काही ते एखाद्या अदृश्य पण अभेद्य अशा कोशात वावरत होते.
चालता चालता गावाचा शेवटचा भाग आला आणि या भागाची ख्याती काही चांगली नव्हती. गावठी दारूचे एक दोन गुत्ते होते. धंदे करणारींची लहानशी वस्ती होती. अंधार पडल्यावर एकट्या दुकट्याने वावरणाराने स्वतःच्या मनगटाच्या बळावरच भिस्त ठेवावी असा हा भाग होता. पण या भागाची भीती गुरुजींवर नव्हती, कारण त्यांना या बाह्यसृष्टीचं भान आता उरलं नव्हतं. हेलकांड्या खात एक दारुडा लहानशा गल्लीतून बाहेर पडला आणि तो सरळ गुरुजींच्या समोरच येऊन थांबला. कमरेवर हात ठेवून तो मारामारीच्या पवित्र्यातच उभा होता. गुरुजी त्याच्या अगदी जवळ पोहोचल्यावर त्यांनी मान वर करून त्याच्याकडे पाहिलं आणि ते हलकेच म्हणाले, काय? दारुड्याची मान एक दोनदा हल्ली, डोळ्यांची उघडझाप झाली आणि मग त्याचे खांदे खाली आले. काही नाही, काही नाही असं पुटपुटत तो एक पाऊल मागे सरला. 2 पावलं मागे तो एकदम पाठमोरा वळला आणि वाट फुटेल त्या दिशेला धावत सुटला आणि गुरुजी दस्तांच्या वाडीच्या दिशेने निघाले. वाड्याचा मोठा दरवाजा आणि दिंडी दरवाजा दोन्ही बंद होते. त्यांनी कडी उचलून ती 2-3दा जोराने दारावर आपटली. काही सेकंद वाट पाहून ते परत कडी वाजवणार होते. तोच आतून जखोबाचा आवाज घुमला, आता दार उघडायचं नाही, जो कोणी असेल परत जा. जखोबा, गुरुजी नेहमीच्या आवाजात म्हणाले, अरे मी गोडे गुरुजी आहे. अरे ए भटुरड्या, तुला तर मी दार मुळीच उघडणार नाही, पहिला निघ इथून. आता गुरुजींचा आवाज वाढला, जखोबा, मला आता थांबायला वेळ नाही. मी फक्त 5 पर्यंत अंक मोजणार आहे. तोपर्यंत दार उघड, नाहीतर. उगाच तोंडाची वाप दौडू नको रे भटा. जा, निघ आपल्या वाटेने. 1 2 3 4 5 शेवटच्या अंकावर गुरुजींनी दिंडी दरवाजाला जोराची लाथ हाणली. लढाईतला एखादा झुलता घन आदळल्यासारखा दिंडीचा चौकोन कर्र आवाज करून मोडला आणि मागच्या फरशीवर कोलमडत पडला. जखोबाने चपळाईने 2 पावले मागे घेतली नसती तर ही दिंडी त्याच्या अंगावरच धाडकन आदळली असती. दरवाजाकडे मोठमोठ्या डोळ्यांनी पाहत जखोबा 2-4 पावलं मागे सरकत गेला. दिंडीवरून पाय उचलून गुरुजी आत प्रवेश करणार, अगदी त्याच क्षणाला तो घुमणारा आवाज आला. एकाच वेळी तो आवाज सगळीकडून आल्यासारखा वाटत होता. आत पाय टाकू नकोस भटुरड्या, तुला माहीत आहे कोणाशी गाठ आहे ते. या आवाजाची पातळी एकदम वेगळी, विलक्षण धोक्याची, जीवघेणी वाटत होती. गुरुजींच्या कोरड्या घशात आवंढा आला होता. क्षणभर गुरुजी घाबरले. त्यांचंही पाऊल अडखळलं, पण अगदी क्षणभरच. कारण आता गुरुजींना थांबता येणार नव्हतं, थांबून चालणार नव्हतं. इतकी वर्ष ज्यासाठी वाट पाहिली होती तो क्षण आता समोर आ वासून उभा ठाकला होता. या संकटात आता बिनदिक्कत उडी घ्यावीच लागणार होती. अशा वेळेसाठी एक शब्द होता, फक्त तो अगदी जसाच्या तसा उच्चारला जायला हवा होता. जराशी, अगदी यत्किंचितही चूक झाली तर ती प्रकांड शक्ती मागे उडणाऱ्या गाळीसारखी वापर करणाऱ्यावर उलटली असती. पण आता परिणाम जोखण्याची वेळ गेली होती. गुरुजींची जीभ आणि ओठ त्यांनी योग्य अवस्थेत आणले. गुरुजींनी खूप मोठा श्वास भरला आणि ती ललकारती आरोळी दिली. त्या शब्दाचं, त्या शब्दरूपी मंत्राचं उच्चारण केलं गेलं, अगदी तार स्वरात. काय होतं कुणास ठाऊक, पण चौकातल्या अंधारात काहीतरी ओरडत विव्हळत धडपडत मागे गेलं. एखादं उंच प्रचंड कवच खळखळत फुटल्यासारखा आवाज झाला. ते चमचमते कण कितीतरी वेळ तरंगत खाली येत होते. फरशीला स्पर्श होताच तडफडत होते, फसफसत होते, गिरमिटासारखे फरशीत घुसत होते. गुरुजींनी आत पाय टाकला. वाड्याचं वर्णन गुरुजींच्या वडिलांनी केलं होतं, पण ऐकणं आणि प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणं यात जमीन आसमानाचा फरक असतो. जखोबा भिंतीला पाठ लावून तोंडावर हात ठेवून उभा होता.
गुरुजी सावकाश सावकाश त्याच्याकडे गेले. त्याच्या समोर उभे राहिले. जखोबा, दत्तू, सविता आणि विजय कुठे आहेत? जखोबा खाली कोसळला. त्याने पटकन गुरुजींचे पाय धरले. गुरुजी, हा प्रश्न विचारू नका. अहो, तुम्हाला जर सांगितलं तर माझा मालक माझी चामडी लोळविल. अरे पण तुझे मालक तर 7 महिन्यापूर्वी वारले ना. तुम्हाला काही माहीत नाही का गुरुजी? गुरुजी, मला काही विचारू नका. माझा जीव धोक्यात येईल गुरुजी. आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस तर मी तुझी हाडं आणि हाडं पिंजून काढीन. मला आता वेळ नाही. मला पटकन त्या तिघांकडे घेऊन चल. जखोबा जमिनीवर गडाबडा लोळत होता. मोठमोठ्याने ओरडत होता. गुरुजी नको, मला वाचवा गुरुजी. मला नका सांगायला लावू गुरुजी. गुरुजींचा धीर संपला होता. या नालायक पराधीन मठ्ठ माणसासाठी त्यांच्या मनात काडी मात्र कीव किंवा सहानुभूती नव्हती. हाताचं एक बोट जखोबाकडे करताच बोटापासून निघून एक लखलखती थिनगी दाणकन त्याच्या पाठीवरती आदळली आणि वेदनेच्या अतिरेकाने तो किंचाळत तडफड तडफड करायला लागला. आणि गुरुजी त्याच थंड आवाजात म्हणाले, जखोबा, मला अजिबात वेळ नाही. शेवटचं सांगतोय. मला त्या तिघांकडे घेऊन चल. नेतो मालक. मला मारू नका. मला वाचवा. जखोबा धडपडत उठला. लटपटत्या पावलांवर चालत चालत उजवीकडच्या दारातून आत शिरला. तो मागच्या अंगणात आला. डावीकडच्या खोलीत दिवा जळत होता. जखोबा त्या खोलीत, तिथून आतल्या आणि मग आणखी आतल्या खोलीत गेला. त्या ठिकाणी एक मंद दिवा जळत होता. वापरात नसलेली झोपण्याची खोली होती ती. पलंगाच्या पायथ्याशी मोठं कपाट होतं. त्याचं दार बाहेरून कडी लावून बंद केलेलं होतं. आणि तिकडे बोट करीत जखोबा कापऱ्या आवाजात म्हणाला, गुरुजी, ते तिघा आत गेलेत. तुम्ही जा. आणि गुरुजी जरा वेळ शांत उभे राहिले. जखोबा, म्हणजे परत माझ्या मागे कडी लावायला का? चल, तू पुढे हो. उघड ते कपाट आणि माझ्या पुढे चालायचं. हा घे, दिवा हातात घे. गुरुजींनी बोट उचलताच जखोबाच्या विनवण्या थांबल्या. त्याने दिवा उचलला, कपाटाची कडी काढली, दार आत ढकललं आणि त्या तळघरात पाऊल टाकलं. दाराच्या आतच तो थांबला होता. त्याच्या खांद्याला गुरुजींनी स्पर्श करताच तो झपाट्याने 2 पावलं उजवीकडे गेला आणि गरकन वळून त्याने दिवा गुरुजींच्या दिशेने धाडकन फेकला. पण त्याचा विरोधाचा हा शेवटचा आणि निर्वाणीचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. दिवा भिंतीवर आपटला, काच फुटली आणि दिवा खाली पडून विझला. अंधाराचा फायदा घेऊन गुरुजींना वळसा मारून बाहेर मुसंडी मारण्याचा जखोबाचा विचार असावा. पण अंधार होताच त्याची दिशेची जाणीव हरवल्यासारखी झाली. आधी जखोबा समोरच्या लाकडी खाण्यावर आदळला. मग त्याने जेव्हा दाराकडे पाहिलं तेव्हा त्याला गुडूप अंधारातही गुरुजींची आकृती दिसत होती. अतिशय पातळ अशा चांदीच्या चकचकत्या तारांनी वेढलेल्या त्या आकृतीतले डोळे आता अंगारासारखे लाल भडक झाले होते. आणि ती आकृती पाहून जखोबाचं उरलं सुरलं धैर्य गळालं. बापरे, नको नको, माफ करा गुरुजी. असं ओरडत तो चोर वाटेने आत पळत निघाला. कदाचित गुरुजींच्या येण्याची प्रतिक्रिया असेल. पण तळघरातला सर्व अवकाश आता एका फिकट हिरवट निळ्या प्रकाशाने उजळून निघाला होता. गुरुजी जसे पुढे पुढे निघाले तसं कोळशासारखं, सावलीसारखं, काजळासारखं काहीतरी काळं काळं मागे सरकत होतं. काही क्षण तो आकार त्या मोझॅकच्या रिंगणात उभा राहिला. पण तिथूनही त्याला मागं रेटलं गेलं. ते मागं सरत होतं तसं भिंतीवरचं किटणच जणू ओरबाडलं जात होतं. कारण हिरवट निळा प्रकाश आता जास्त जास्त प्रखर होत होता आणि अंधारात बुडालेल्या कमानी आता प्रकाशात दिसून येत होत्या. त्यांच्यातून उभे असलेले सांगाडे अंधाराच्या कोशातून प्रकाशात येत होते आणि या प्रकाशात त्यांचा भुगा भुगा होऊन फरशीवर कोसळला जात होता.
जणू काही वर्षानुवर्ष इथे साचून राहिलेली दुष्टता गुरुजींच्या येण्यामुळे जो प्रकाश पसरला होता त्यासोबत आता वाहून जात होती. तो काळा अर्क शेवटी ते तिघे ज्या विवरात गेले होते त्या विवराच्या त्या बोळाच्या तोंडाशी पोहोचला आणि आत निघून गेला. आणि त्या काळ्या अर्काच्या मागोमाग गुरुजी सुद्धा निघाले. कसोटीचा क्षण जवळ येत होता. त्यांचा चेहरा आता फत्तरासारखा कठीण झाला होता. गोविंदरावांनी जन्मभर साधना करून जे काही उभं केलं होतं ते वापरायची ही जागा होती. वाघाच्या अस्वलाच्या गुहेसारखी, सर्पाच्या वारुळासारखी. हिरवट निळ्या प्रकाशात गुरुजींना दत्तू, सविता आणि विजय दिसले. शाडूच्या पुतळ्यांसारखे ते भिंतीला पाठ लावून उभे होते आणि तिघांचेही डोळे घट्ट मिटलेले दिसत होते. पण दात ते देखील गच्च आवळून धरले होते. शरीराचे स्नायू ताठ झाले होते. विलक्षण आंतरिक वेदनांच्या या बाह्य खुणा होत्या. त्या तिघांनाही काय भास होत होते हे कळायला मार्ग नव्हता. कदाचित ते आगीत होरपळत असावेत, पाण्यात बुडत असतील, दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले जात असतील. भास होत असला तरी त्यांचे प्राण घेण्याची त्या भासात शक्ती होती. क्षणमात्र समोर दुर्लक्ष करून गुरुजींनी दुसरा शब्द उच्चारला आणि पाहता पाहता त्या तिघांचे चेहरे सरळ झाले. पण झटकन ते तिघेजण वेड्या वाकड्या अवस्थेत धाडकन कोसळले. ही साधी बेशुद्धी होती. आणि मग गुरुजी समोर वळले. समोर गोविंदरावांची निजण्याची खोली दिसू लागली. पलंगावर गोविंदराव बसले होते आणि गुरुजींकडे पाहून थंड आवाजात हसत होते. गोडे गुरुजी, गोविंदराव हेटाळणीच्या सुरात म्हणाले. अरे गोड्या, गुराला सुद्धा तुझ्यापेक्षा जास्त समज असेल. अरे मुकी जनावरं सुद्धा धोक्याच्या ठिकाणी जात नाही आणि तू आपण होऊन इथपर्यंत आलास. मला कधी कधी कळतच नाही गोड्या, तुझ्या मूर्खपणाला हसावं की नक्की रडावं. गोविंदराव, आता गुरुजी बोलू लागले. जखोबाला जर घातपाताचं काम सांगायचा विचार असेल तर तो आत्ताच सोडून द्या. तो तुमचा ऐकणार नाही. आणि गोविंदरावांच्या चेहऱ्यावर अस्वस्थपणाचा एक भाव येऊन गेला. आणि गुरुजी म्हणाले, गोविंदराव, त्या जखोबाला कुठे संधी कपारीत दडवला असेल तर बाहेर काढा. जख्या. गोविंदरावांनी हाक दिली. गोविंदरावांच्या पलंगाच्या मागच्या बाजूच्या भिंतीतून जखोबा बाहेर आला. तो चालत नव्हता, हातापायांवर रखडत होता. मालक, मालक, मला काही सांगू नका. तो कळवळून बोलत होता. अहो, मी काही नाही केलं. गुरुजींनी दार फोडलं, काच तोडली आणि मला खाली यायला भाग पाडलं. अरे जख्या, इतक्या वर्षाची शिकवण तू पार विसरलास. खाल्ल्या अण्णाला जागला नाहीस. या गुरुजी सोबत मिळून माझ्याशी हरामखोरी करतोस. मालक, नाही मालक, मी काही नाही केलं. पण त्याचा आवाज चढत चढत तार स्वरात पोहोचला. ऑक आवाज करून तो खाली पडला आणि जखोबाच्या तोंडातून रक्ताची मोठी, अगदी मोठी गुठळी बाहेर पडली. आणि त्या मागोमाग जखोबाच्या पोटातले सारे अवयव तोंडातून बाहेर पडत होते. तो नुसता गडाबडा लोळत होता. किंचाळायला त्याला तोंड, घसाच राहिला नव्हता. पोटातल्या अवयवांबरोबर फुफ्फुस, काळीच, रक्तमांस, आतड्या, कातड्या सारं काही तोंडातून बाहेर पडत होतं. एखादी पिशवी उलटी केल्यासारखी जखोबाची अवस्था झाली होती. एवढं होऊनही आत कुठेतरी जिवंतपणाची ठिणगी होती. रक्त, मांस, स्नायू चरबीत पूर्णपणे बरबटलेले ते अवयव क्षीण हालचाल करीत होते. जमिनीवर सरपटत होते. शेवटचा एक हिसका बसून ते सर्व अवयव जमिनीवर पसरले आणि काही वेळानंतर स्तब्ध झाले. गोविंदराव, या जखोबाशी मला काही कर्तव्य नाही. तो जगला काय, मेला काय, मला फरक पडत नाही. तो आपल्या गुणाने जगला आणि आपल्या गुणानेच मरण पावला.
परंतु दत्तू, विजय आणि सविता यांना घेऊन जाण्यासाठी मी आलो आहे. आणि गोविंदराव, तुम्हाला पश्चातापाची, पापांच्या परिमार्जनाची संधी देण्यासाठीही मी आलो आहे. माझी इच्छा असो वा नसो, सृष्टीचा नियम आहे, तुम्हाला शेवटची संधी दिलीच पाहिजे. गुरुजींच्या आवाजात रागापेक्षा खिन्नपणा जास्त होता. आणि गोविंदराव म्हणाले, अरे गोड्या, मी माझ्या नियमांनी जगतो. आजपर्यंतच्या आयुष्यात मी इतर कोणालाही जबाबदार नाही आणि मी माझ्या शक्तीच्या बळावर माझे नियम लादतो. मी काही पाप केलं नाही, त्यामुळे पश्चातापाचा प्रश्न येतोच कुठे. गोविंदराव वर करणी शांतपणे, अगदी संयमाने बोलत असले तरी आत ताणलेल्या पोलादी स्प्रिंग सारखा संताप धुमसत होता. कसा तरी मागे खेचून धरला होता. कोणत्याही क्षणी हा सगळा संताप स्फोट होऊन बाहेर फेकला जाईल असं वाटत होतं. शक्तीने, गर्वाने अंध झालेल्यांना नेहमी असंच वाटत असतं. गुरुजी त्याच थंड आवाजात म्हणाले, आता हे नाटक पुरे झालं. पुन्हा एकदा त्यांनी हात समोर करून बोट गोविंदरावांकडे केलं आणि गुरुजींच्या बोटातून एक तडतडती ठिणगी निघाली. पण ती वाटेतच कशावर तरी आदळली. एखाद्या चित्राची जळून राख व्हावी तसा तो देखावा लक्तर होऊन लोंबू लागला. गुरुजी पुन्हा त्याच विवरात होते, ज्या ठिकाणी कोणी कधी काळी गोविंदरावांची प्रतिमा धारण केली होती. ते आता एखाद्या काळ्या जाळीसारखं दत्तू, सविता आणि विजय यांच्या निश्चल आकृत्यांवर पसरलं होतं. आता त्याच्याशी वाद अशक्य होता, कारण हा सगळा भ्रम होता. गुरुजींची कर्णेंद्रिय, त्यांनी गुरुजींचा त्याग केला होता. शेवटी ज्या थराला गोष्टी येणार नाहीत अशी गुरुजी मनात आशा धरून होते, त्या थराला गोष्टी आल्याच होत्या. कारण समोर जे काही होतं त्याने आपल्या कानांचा त्याग केला होता. त्यामुळे मंत्र सामर्थ्याचा उपयोग होईल असं काही आता वाटत नव्हतं. त्यामुळे एकच पर्याय होता, प्रत्यक्ष शारीरिक संघर्ष. त्याचा आकार आणि रूप फसवं होतं. त्याचा स्पर्श अग्नी आणि आम्ल यांच्या मिश्रणासारखा दाहक होता. शरीराच्या साध्या द्रव्याची नस आणि नस उलगडली जाणार. नसांमार्गे ते मेंदूत शिरणार. अवकाश आणि काळ, स्पर्श, गंध, नाद, दृष्टी यांची आता सतत गफलत होणार. अपयशाची काळी भीती क्षणभर गुरुजींच्या मनाला स्पर्शून गेली. त्यांनी एकट्याने हे आव्हान स्वीकारलं. ही चूक ठरणार होती का? मदतीसाठी आणखी कोणाला बोलवायला हवं होतं का? पण ते लपलं नसतं आणि ही संधी मिळाली नसती. जे गोविंदरावांबरोबर आलं होतं त्याने आता तळघराचा ताबा घेतला होता. ते आणखी एक मानवी पिढी उलगडेपर्यंत दबा धरून बसलं असतं. मी जर कुणाच्या मदतीची वाट पाहत राहिलो असतो तर हे शक्य नव्हतं. हीच वेळ होती आणि बहुतेक माझ्या एकट्यावरच ही जबाबदारी आहे. त्यामुळे आता असा भ्याड विचार करून चालणार नाही. आधीच 2 पिढ्यांच्या मुदती इतकं ते काळे साम्राज्य थांबलेलं आहे आणि त्याला काळाची काय फिकीर. मानवी व्यवहाराच्या तुलनेत ते जवळजवळ अमरच होतं. नाही, गुरुजी केवळ एकटे होते म्हणूनच त्यांचा इथपर्यंत प्रवेश शक्य झाला होता. आणि ही लढाई गुरुजींना आता एकट्यालाच लढावी लागणार होती. गुरुजींनी डोळे मिटून घेतले, दृष्टी अंतर्मुख केली, कर्णांवर बंधनं घातली. सर्व आवाज थांबले. त्वचा बधीर झाली. सर्व वास, गंध नाहीसे झाले. मोकळी ठेवली होती फक्त वाचा, फक्त शब्द. आता शब्दांचीच शस्त्र करून वापरायची होती. मनासमोर त्यांनी वर्णपंक्ती आणल्या आणि पहिल्या आवर्तनाला सुरुवात केली. ही नुसती पूर्वतयारी होती. काही अदृश्य हस्तक आसपास वावरत असतील तर त्यांच्या निराकरणासाठी होती. ते नाहीसे झाले असतील तरी अदृश्यच राहिले. पण त्यांना आता गुरुजींच्या प्रभाव क्षेत्रात प्रवेश नव्हता. गुरुजींच्या मंत्राची ताकदच इतकी अफाट होती. गुरुजींचा आवाज चढला. दुसरं आवर्तन सुरू झालं. शब्दांना आता वजन होतं, गतीही होती
धार होती. गुरुजी सर्व वर्णपंक्ती तोंडानं तर बोलतच होते, परंतु त्या काळ्या शक्तीनं कर्ण बंद केले. तर त्यासाठी उपाय म्हणून आपल्या डोळ्यांसमोर त्या सर्व वर्णपंक्ती गुरुजी अक्षरांमागून अक्षरे आणून मनानं सुद्धा त्याचं उच्चारण सुरू होतं. ते त्या काळ्या जाळीच्या दिशेने पुढे पुढे सरकत होते. जाळीला हात भिडले तेव्हा स्पर्श त्वचेला जाणवला नाही, पण ती शक्ती इतकी जबरदस्त होती की सर्व ज्ञानेंद्रियांपासून मेंदू अलिप्त असूनही मेंदूतले दृष्टीचे, गंधाचे, नादाचे, स्पर्शाचे सर्व भाग प्रभावित झाले. झगमगत्या रंगाचा एक विस्तीर्ण पट समोर पसरला होता. लखलखते, डोळे दिपवणारे, भोवंड आणणाऱ्या गतीने बदलणारे रंग, घनगंभीर आणि तारस्वर यांचा कोलाहल आता माजत होता. सर्व त्वचा अग्नीवर धरल्यासारखी सोलली जात होती. आणि आता गुरुजींनी आवाज आणखी वाढवला. आता तिसरं आवर्तन. लय आणि तीव्रता वाढली होती. आता एक एक शब्द एखाद्या बाणासारखा होता. मुखातून तर निघतच होता, परंतु मनपटलावर सुद्धा एक एक अक्षर उमटत होते. मेंदूवरचे सर्व प्रभाव ओसरले आणि विलक्षण शांतता पसरली. आता प्रत्यक्ष आघात. गुरुजींची 2च आवर्तनं शिल्लक होती. त्यात जर यश आलं नाही तर काळाच्या अंतापर्यंतची असह्य गुलामगिरी गुरुजींच्या आत्म्याला सहन करावी लागली असती. 4थे आवर्तन. त्या 4थ्या आवर्तनाने जाळी थरथरायला लागली. ते विवर डगमगायला लागलं. द्रव्य विकृत असेल, पण त्याला संरक्षण नव्हतं. धागे सैल होत होते, वीण विस्कटत होती, सुटी टोकं होरपळली जात होती. नाही, नाही. एक संतप्त आवाज घुमत आला. हे शक्य नाही. मी अविनाशी आहे. मी अमर आहे. शेवटचा दीर्घ स्वर गुरुजींच्या तोंडून निघाला आणि त्यांनी डोळे उघडले. तळघराचा अर्धा भाग हिरवट प्रकाशात होता, अर्धा भाग चंदेरी प्रकाशात होता. आणि आता समोर एक मानव सदृश्य आकार होता, आत्तापुरता धारण केलेला, कारण त्याला खरा स्वतःचा जसा आकार नव्हताच. ते एक दुष्ट, संहार, सर्वग्राही विषारी शक्तीचं आवर्त होतं. गुरुजींच्या मस्तकाच्या वर फूटभरापर्यंत त्याची उंची होती. लाल लाल ठिणग्यांची वादळं विस्फारलेल्या डोळ्यात घुसळत होती आणि कुचीदार तीक्ष्ण दात जबड्यात मावत नव्हते. त्याचा जबडा वासलेला होता. गुडघ्याखाली लोंबणारे हात पारंब्यांसारखे वाटत होते. शेवटाला धारधार जंबियासारख्या नख्या होत्या आणि झाडाच्या खोडासारखे जाड पाय होते. ते भयानक विद्रूप राक्षसी ध्यान पाहताच गुरुजींचा जीव क्षणमात्र हादरला. गुरुजींच्या मनाने क्षणभर कच खाल्ली. पूर्वी कधी कोणी अशा संघर्षातून वाचलं होतं का? गुरुजींचं मन आता डगमगत होतं. एखाद्या वर्णाची, एखाद्या मात्रेची, एखाद्या शब्दाची आता चुकामुक झाली तर सगळं संपलं असतं. गुरुजी विचार करत होते. आता धीर सोडून चालणार नाही. हे विद्रूप ध्यान पाहून काळजाचा ठोका चुकतोय, पण शब्दांचा क्रम मात्र चुकता कामा नये. आणि समोरच्या त्याला ही शंकाकुल अवस्था जाणवली. त्याने वेगात झेप घेतली, पण 4थ्या आवर्तनाचे प्रतिध्वनी अजून त्या तळघरात घुमत होते आणि आजूबाजूच्या भिंतीला धडकून ते मंत्राचे शब्द पुन्हा एकदा आपला प्रभाव पाडत होते. त्यांच्यात अजूनही काही संरक्षक शक्ती होती. झेप चित्त्यासारखी वाटली तरी गुरुजींसाठी तो क्षण खूप दीर्घ होता. ती आकृती अगदी मंद मंद गतीने हवेतून प्रवास करत येत होती. आणि गुरुजी विचार करू लागले, हेच तर माझं प्रारब्ध नाही ना? या संघर्षात बहुतेक माझीच आज हार होणार नाही ना? मग रमा आणि चिमीचं काय? असल्या हैवाणाच्या हातात नाजूक कोमल चिमी सापडणार होती का? आणि त्यानंतर पिढ्यानपिढ्या हा दैत्य कोमल कुमारिकांवर चरणार होता. नाही नाही, त्याला प्रतिकार केलाच पाहिजे. ठीक आहे, मृत्यू आला तरी चालेल,
पण तो असा एखाद्या कोपऱ्यात कुजून यायला नको. संघर्षात मुळावरती घाव घालता घालता मृत्यू आला तरी बेहत्तर. आणि गुरुजींना धैर्याची भरती आली. खचलेले खांदे ताठ उभे झाले आणि 5वं आवर्तन सुरू केलं. 5व्या आवर्तनाची वर्णाक्षरे मंत्राक्षरे अग्निपंक्तीसारखी समोर झळाळत आली. उच्चार उच्च रवाचा झाला. आवाज मोकळा होता. तळघराच्या पृष्ठांवर आपटून द्विगुणित ताकदीने तो आवाज परत समोरच्या आकारावर एकत्रित होत होता. आणि मग ते त्यांच्यावर येऊन आदळलं. मग तो झटापटीचा क्षणही असाच दीर्घकाळ लांबला. गुरुजींचे हात कठीण झाले होते, अगदी वज्रासारखे. त्यांनी दोन्ही हात त्याच्या छातीतून आरपार घुसवले आणि त्याचं काळीज दोन्ही हातात धरलं आणि दोन्ही हातात ते काळीज धरून एकत्र आणून ते दोन्ही हातांमध्ये आवळलं आणि त्यातून काळा काळा रस बाहेर पडू लागला. नको नको, मी तुला हवं ते देतो. सोड मला. मी पुन्हा कोणाच्या वाटेला जाणार नाही. सोड मला. जाऊ दे जिवंत. ते काळं ध्यान बडबडत होतं. ते काळं अमानवी काळीज गुरुजींनी आवळलं, आणखी घट्ट आवळलं. नको नको. त्याचा आवाज क्षीण होत होता. आवाजातली सारी ताकद आता नाहीशी होत होती. गुरुजींच्या हातांना त्याच्या काळजाचे ठोके एखाद्या पडघमासारखे जाणवत होते. जणू काही कुठून तरी नगारा घुमतो आहे असे ते काळजातले ठोके. आता त्यांच्यातला एखादा ठोका मधूनच चुकत होता आणि मग अचानक धडधड वाढत होती. धडपडही वाढत होती. नको नको दया, मला सोडा दया. आणखी क्षीण, आणखी क्षीण. आता काळीज एखाद्या जखमी पक्षासारखं फडफड फडफड करत होतं. गुरुजींनी शेवटचा हिसका दिला. काळजाची धडधड थांबली. हिरवा प्रकाश मंदावला, हळूहळू नाहीसा झाला. गुरुजींच्या शरीरात वावरणारी शक्ती आता ओसरायला लागली होती. त्यांनी दोन्ही हातांचे तळवे त्या 3 निश्चल आकृत्यांकडे केले. चंदेरी प्रकाशाचा झगमगता झोत त्यांच्या हातातून निघून त्या 3 आकृत्यांवर पडला. त्या शुद्ध, शक्तिदायक पवित्र प्रकाशाखाली त्यांच्यावरचे बेहोशीचे पाश तटातटा तुटले. प्रकाश मंदावत मंदावत शेवटी नाहीसा झाला. पण तोपर्यंत ते तिघेही शुद्धीवर आले होते. गुरुजी मोठ्याने ओरडले, दत्तोपंत, सविता, विजय, मी घोडे गुरुजी आहे. चला लवकर उठा, टॉर्च लावा, घाई करा. आता इथून बाहेर पडलं पाहिजे. विजेरीचा प्रकाश पडला. ते तिघं गोंधळले होते, पण गुरुजींना पाहताच ते लागलीच सावरले. त्यांनी गुरुजीं मागोमाग भराभरा बाहेरची वाट धरली. जिना मागे पडला. मोझॅकचं रिंगण मागे गेलं आणि कपाटाच्या दारातून ते जेमतेम बाहेर पडले न पडले तोच पायाखालची जमीन हादरली. दगडधोंड्यांचा गडगडाट कानावर आला. कपाटाच्या दारातून धुळीचा एक भयानक लोटच्या लोट बाहेर आला. गुरुजींनी कपाटाचं दार लावलं, कडी घातली आणि गोविंदरावांच्या खोल्या ओलांडून ते बाहेर आले. आणि बाहेर पहाटेचा मोतिया प्रकाश सर्वत्र पसरला होता. सूर्य उद्याची नवी पहाट घेऊन आता सृष्टीला आपलं प्रेम द्यायला सज्ज झाला होता. अंधाराचं साम्राज्य संपलं होतं आणि नवा अरुणोदय होत होता.